नमस्कार मंडळी. हे पहा आमचा बाबूराव आलाय आणि त्यांच्या तिथं 3 मांजरी. म्हणलं दादा तुम्ही 3 मांजरी पाळल्या काय? ते म्हणतो नाही नाही. ते पहा आता ते गेलाय तिकडे, त्यांना हाक लायला. पहा ते बाबूराव. ते पहा बाबूराव. पाहिलं का आमच्या बाबूरावचं धिंगाणा? अरे पळ ना. लागन तिकडे नको घुसू. मांजरीची जखड पकड. ते पाय दादा. ते कसा उड्या मार राहिला मांजरी, माग पळू राहिला. अरे लागन. लागन तुला तारबीर. म्हणलं धरली काय ना आता. धरला का? धरायचं ना. धिंगाणा. दोघ बहीण भांड पण धिंगाणा लय करते ती. मारामाऱ्या करते. त्याला किती सांगा मारामाऱ्या करू जाऊन. दादा अभ्यास केला का? आमचा बाबू लय हुशार आहे. अभ्यास पण लय वेळेवर करतो. आराध्या रगेलवानी करते आहे ना. 4 मांजरे आहे. 4 मांजरी पाळल्या तुम्ही? हा? हे तिथे कुठे गेले? पेपर कधी आता? पेपर आलेत ना पेपर. आता आमच्या बाबूचे पेपर झाल्यानंतर बाबू. तर मित्रांनो हे बघा कसं मस्त दिसतंय सूर्य मावळताना. हे पहा कसं उड्या मारतोय. पहा लागन ते लागन ना दादा. हे उडत आहे रे. पाहिलं का? आयफोन घेतला काय? ते बघा दादा तिकडं गाया बांधू राहिलेत. रसवंतीचा बैल बांधू राहिलेत. पहिलं पण लय मारितो, बाया माणसाला मारितो. पण मला नाही आली. दादाला आणि बाबूला काहीच करीत नाही. बाबूला आणि दादालाच घाबरत. बाबू अजिबात घाबरत नाही बाबूला. पण बाया जर गेल्या जवळ तर लगेच मारतो. या आमच्या झाडांना किती काय मोठ्या मोठ्या आहे. आज तुला असं येत आहे. आज किती ईद दोन. त्या झाडाला तर 2च आहे. पण त्या झाडाला तर 2च आहे. त्या झाडाला जास्त आहे. याला 2च आहे ना. हा. त्याला काही आता आता तिकडल्या पावसाळ्यात पपायचं. हात नकलो रे. आणि काही झाड किती कांदे असतील काय माहिती. वरती चढत वर. वरती काय चढतो. वर नको जाऊ लागन. चल तिकडं. या पण धम्मा दादा. आणि ते दादा आहे. काय करते काय माहिती. दादा ऊस तोडायला चाललेत. इकडून या ना. चल. नवीन ऊस आणलं. या इकडं. तर या वर्षी नवीन लावलेला ऊस. हे पहा दादा याच्या बद्दल थोडीशी माहिती देतील. कारण की दादाला शेतीचं उत्पन्न कसं घ्यायचं आणि थोड्या जमिनीमध्ये कसं जास्त उत्पन्न निघतं हे जास्त माझ्यापेक्षा दादाला माहितीये. तर 2 शब्दात दादा सांगतील. जेव्हा आणि मूळ म्हणजे दादाने ऊस दिला तर त्याचं वजन इतकं भरलंय ना. 4 टन. हा ते पहा दादा बोलते. 2 गुंठ्यामध्ये 4 टन ऊस भरला. हा 2 ते 3 गुंठे सेंद्रिय पद्धतीची शेती करीत असतो आपण. हो. सारे पिकं आहे ना. जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघते ते सेंद्रिय पद्धतीनं जे शेती करीन त्याचं उत्पन्न भरपूर भेटतं. फळ फळाव कोणतीही पिकं. हो. थोड्या शेतीमध्ये ज्यादा उत्पन्न अशी शेती आहे सेंद्रिय पद्धतीची. या पहा मी काय बनवून राहिलोय आता.
त्यात दादा ऊस कापून राहिले. आणि मंडळींना तुम्हाला जर शेती म्हणा, ऊस म्हणा, कांदे म्हणा किंवा अद्रक म्हणा आणि हे फळांचे जे झाडांच्या बद्दल जर काही माहिती पाहिजे असेल ना, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आमच्या दादांना सगळ्या याची माहिती आहे. कोणतं खत कधी वापरायचं आणि कोणतं फवारणी कधी करायची रोगराईवर, हे सुद्धा दादांना माहिती आहे चांगलं. कारण की दादा असं याच्यावर सेंद्रिय पद्धतीने जास्त शेती करतात. ते दुसरं खत बीत दुसरं काही वापरत नाही त्यांना. हा, त्याच्यामुळे ना तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. पुढच्या वेळेस दादांचा सेपरेट ब्लॉग घेऊ आपण. तर धन्यवाद.